नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मंडळी, नवाब मलिक विधानसभेचं नागपूरमध्ये अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनामध्ये नवाब मलिक आपली हजेरी लावायला येऊन गेले. ते नवाब मलिक जे तुरुंगात होते, त्यांच्यावरती पुरावे नाहीत म्हणून जामीन मिळाला नाही किंवा नियमित पद्धतीप्रमाणे जामीन मिळाला नाही, तर नवाब मलिकांची प्रकृती खराब आहे म्हणून नवाब मलिकांना जामीन मिळाला. बरं, तुरुंगात असलेले नवाब मलिक विधानसभेच्या अधिवेशनांना उपस्थित राहू शकले नव्हते म्हणून त्यांनी यावेळी आपली हजेरी लावायचं ठरवलं. नवाब मलिक विधानसभेच्या अधिवेशनात नागपूरमध्ये दाखल झाले. बरं, आले ते आल्यावर ते जाऊन थेट अजित पवार गटाच्या आसन व्यवस्थेवर जाऊन बसले. आता अजित पवार गटांच्या आसन व्यवस्थेवर जाऊन बसल्यामुळे नवाब मलिक अजित पवार गटात आले हे चर्चेला जाऊ लागलं आणि त्यानंतर नवाब मलिकांना तुम्ही कसं काय घेतलं असा प्रश्न विचारला जाऊ लागला. ते अजित पवारांचा सोडा, लोकांनी भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. विरोधकांच्याकडून तर ज्या पद्धतीनं चर्चा झाल्या त्या बघितल्या की मला हसू येऊ लागलं की नवाब मलिक करप्ट आहेत, नवाब मलिकांना कसं काय घेतलं. बरं, नवाब मलिक करप्ट असल्याची चर्चा कोण करत होतं? एक ते आपले रडत राऊत, ज्यांनी नवाब मलिकांची बाजू घसा कोरडा होईपर्यंत घेतलेली होती. त्यांनी सांगितलं की नवाब मलिक भ्रष्ट आहेत, नवाब मलिक गुन्हेगार आहेत, नवाब मलिकांना तुम्ही कसं घेतलं. बरं, दुसरं कोण? सुषमा अंधारे. म्हणजे त्यांनी तर देवेंद्र फडणवीसांना सांगून टाकलं की सरडा सुद्धा आत्महत्या करेल. त्यांचा बाईट आहे तो, सरडा सुद्धा आत्महत्या करेल रंग बदलल्यामुळं. म्हणजे ज्या नवाब मलिकांनी अमृता फडणवीसांच्या वरती आरोप केले, ज्या नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप केले, ते दिवाळीतले फटाके, दिवाळीतले बॉम्ब, तो विषय खूप गाजला होता आणि त्याच नवाब मलिकांना फडणवीसांनी आपल्या सहभागी करून घ्यावं. सरडा सुद्धा रंग बदलेला असं सुषमा अंधारे म्हणाल्या. कोण म्हणताय? मला ती राहत इंदोरीची कविता आठवते, झूठो ने झूठो से कहा है सच बोलो, घर के अंदर पूरे झूठों की मंडली बैठे है और दरवाजे पर लिखा है सच बोलो. ते सुषमा अंधारे सांगतायत सरडा सुद्धा आत्महत्या करेल. मला नाही दाखवणार ते व्हिडिओ, चिंता करू नका. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी केलेले व्हिडिओ, राजा कोण? बाळासाहेब ठाकरे. मग राजा कोण? उद्धव ठाकरे. मग राजा कोण? राज ठाकरे. मग राजा कोण? आदित्य ठाकरे. हे आठवत आहे ना तुम्हाला? सरडा सुद्धा आत्महत्या करेल. हो, सरडा सुद्धा आत्महत्या करेल. अरे काय खेळायची ती खेळणं दही अंडी. खालच्या थराला तू उभा राहा, वरच्या थराला तुझ्या पोराला आदित्याला उभा कर. मग उद्धव ठाकरेला म्हणाव काय खेळायची ती खेळ दही अंडी. हे वाक्य माझ्या नाही तर सुषमा अंधारेंचे. त्या सुषमा अंधारे आज उद्धव ठाकरेंच्या सोबत शिवगंडन बांधून घेऊन काम करतायत की. अहो, ज्या शरद पवारांना सुषमा अंधारेंनी काय काय टीका केली होती आठवत आहे? शरद पवारांच्या सोबत जाण्याआधी आठवत आहे? सगळ्यांना आठवत आहे. सगळी व्हिडिओ सगळ्याकडे आहेत. त्यामुळं उगाच असं ते सूर्य आता दान मागे उजेडाचे काजव्यांना, कापसाच्या गावामध्ये जागा आली नागव्यांना, अशा स्थितीत काही बोलायचं नसतं. पण त्या बोलतात, चला ठीक आहे. म्हणजे मग संजय राऊत काय? बरं, आश्चर्य याचं की राष्ट्रवादीच्या ज्या लोकांनी नवाब मलिकांचं कौतुक करता नवाब मलिकांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलाय असं म्हणता त्यांचं तोंड सुकलं होतं, तोंडात थुंका शिल्लक राहिला नव्हता, इतकं कोरडं पडलं होतं, ते नवाब मलिकांना गुन्हेगार सिद्ध करून तुमच्यासोबत कसे असं विचारतायत याचं मला आश्चर्य वाटतं. यांचं सोडा. मला आश्चर्य वाटतं स्वतःला भाजपचे समर्थक म्हणून घेणाऱ्या इन्फ्लुएन्सरचं. कसला इन्फ्लुएन्स करताय तुम्ही? माहित आहे पार्टी विचारधारा काय आहे, पार्टी कुठे असते, ती काय भूमिका घेते, संघ काय आहे, ती विचारधारा काय आहे, हे तरी माहित आहे. देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं पत्र व्हायरल व्हायच्या आधीच अनेक समर्थकांनी, म्हणजे ते बाहेर यायच्या आधीच अनेक समर्थकांनी देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालून टाकल्या. बरं, देवेंद्र फडणवीसांच्या पत्राच्या त्याच कार्यकाळामध्ये तटकरेंचं ट्विट आलं होतं, ते कोणी बघितलंय? त्याच वेळेला अजित पवारांनी ते तटकरेंचं ट्विट रिट्विट केलंय, हे कोणी बघितलंय? ते म्हणाले की तो आमचा ज्येष्ठ नेता आहे
आणि या ज्येष्ठ नेत्याच्या तब्येतीची विचारपूस करणं आमचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही ते केलं. बाकी राजकीय चर्चा आमची कोणतीच झालेली नाहीये. तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी यांना आपल्या महायुतीमध्ये घेता येणार नाही असं स्पष्ट सांगणारं पत्र इश्यू केलेलं आहे. मग आता काय उरलं? म्हणजे नवाब मलिकांना महायुतीत स्थान नाही हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. दुखणं याचं आहे की नवाब मलिक म्हणजे ते मरण पत्करेन पण शरण नाही या ज्या काही ओळी ट्विट किंवा केल्या जातात ना संजय राऊतांच्याकडून किंवा संजय राऊतांच्या बगलबच्च्यांच्याकडून, या सगळ्या ओळी इथे लागू पडल्या नाहीत. त्यांनी ते केलं नाही आणि नवाब मलिक शरण होऊन गेले. याचं दुःख आहे. शरद पवारांचा पक्ष फुटतोय आणि त्यांना धक्का बसतोय. दुःख याचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की स्वतःला भाजपचे समर्थक म्हणून घेणारे, लक्षात घ्या, भाजपचे समर्थक म्हणून घेणारे इन्फ्लुएन्सर सुद्धा त्याच फ्लूकमध्ये निघून गेले ज्याच्यामध्ये भाजप नवाब मलिकांना स्वीकारतो आहे हे सगळं समजून त्यांनी भाजपवरती टीका करायला सुरुवात केली. मुळात राजकारणात अशा रंग बदलणाऱ्या सरड्यांची कमतरता अजिबात नाहीये. ते प्रत्येक ठिकाणी आहेत, पावली आहेत. त्यामुळे रंग बदलणारा सरडा देवेंद्र फडणवीस आहेत की नवाब मलिक याचा विचार व्हायला हवा. म्हणजे आपल्या भूखंडी अनेक गुन्हे आलेत, आपले कारनामे उघड झालेत, आपले मुंबईत दंगल घडवणाऱ्या लोकांच्या सोबतचे संबंध उघड झालेत. आता काही खरं नाही हे लक्षात आल्यावर थेट भाजपच्या पाया पडता येत नाही म्हणून तुझ्या दासाचा मी दास म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांच्या माध्यमातून फडणवीसांची शरणागती पत्करणाऱ्या नवाब मलिकांनी खरे रंग बदलले आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यांना न स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी आपला रंग बदललेला नाही हे लक्षात ठेवावं. आणि कोणी काहीही म्हणो, मी भारतीय जनता पक्षाच्या अजित पवारांना आपल्यासोबत घेण्याचं जाहीर समर्थन याआधी केलेलं आहे. मला सांगा, आत्तापर्यंत जगातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, जगातल्या नको इथे जागतिक नेते होतील, पण महाराष्ट्रातल्या तरी सगळ्या पक्षांना, सगळ्या राजकीय कुटुंबांना फोडण्याचं काम कोण केलंय? एकट्या शरद पवारांनी. म्हणजे मग छगन भुजबळांना शिवसेनेपासून तोडणं असेल, गणेश नाईकांना शिवसेनेपासून तोडणं असेल, किंवा आमच्या नवले बिवले ही जी राणे ही सगळी मंडळी फोडली असेल, तर ती शिवसेना, भाजप यांना फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. सगळी घराणी कोण फोडली? शरद पवारांनी फोडली. संख्या कमी जास्त असू शकेल, कधी 10, कधी 15, कधी 16, कधी 20, पण शरद पवारांना कोणी धक्का लावला होता? कोणीही नाही. शरद पवारांना धक्का लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि आत्तापर्यंत फोडलेले सगळेच आमदार त्यांच्यापासून तेवढ्याच संख्येनं फोडून घेतले. कोणीतरी शरद पवारांना धक्का लावणार आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कळलं की. आणि आणखी एखाद्या तलावात उभं राहून तुम्ही सूर्याला अर्घ्य देत असता, तेव्हा त्या तलावातलं पाणी ओंजळीत घेऊन तलावातच टाकत असता, पुन्हा दुसरं पाणी घेता, पुन्हा अर्घ्य घेता. तलावातल्या पाण्यानेच अर्घ्य द्यायचा असतो. राजकारणात आत्ता असलेले निवडून आलेले आमदार हे तेच असतात, त्यातूनच सत्ता स्थापित करायची असते, त्यातूनच इकडे तिकडे करायचं असतं. ते फडणवीसांनी केलंय. आणि अजून जेव्हा तुम्हाला अन्य लोकांच्या विरोधात लढायचं असतं तेव्हा त्यांचं बळ कमी करायचं असतं आणि हे बळ कमी करण्याचं काम करण्यात आलं. त्यामुळं अजित पवारांना सोबत घेऊन जर कोणी येणार असेल प्रवाहात त्या सगळ्या विचारधारेला सोडून तर काय हरकत आहे. म्हणून मी अजित पवारांच्या घेण्याचं जाहीर समर्थन केलेलं होतं आणि ते करतोय सुद्धा. पण म्हणून देशविघातक कृतीमध्ये सहभागी असलेल्या नवाब मलिकांना सोबत घ्यावं का तर नाही, या मताचा मी आहे. पण मी माझी मतं व्यक्त करण्याआधी वाट बघायला हवी. कारण ज्यांच्याकडून अपेक्षा नाही, माझ्या अपेक्षा भाजपकडून आहेत,
जशा अन्य पत्रकारांच्या, अन्य विचारवंतांच्या, अन्य लोकांच्या अपेक्षा काँग्रेसकडून आहेत, राष्ट्रवादीकडून आहेत, तशा माझ्या अपेक्षा भाजपकडून आहेत की यांना म्हणजे त्यांना जमलं नाही असं मला वाटतंय, यांना जमेल असं मला वाटतंय, म्हणून यांच्याकडून अपेक्षा आहेत. भाजप राष्ट्रीय विचारधारेचं सरकार, विचारधारा या देशाला देऊ शकेल असं वाटतं, म्हणून भाजपकडून प्रामाणिकपणे ती अपेक्षा आहे. भाजप या लोकांना घेणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. ती जर पूर्ण करणार नसेल तर भाजपवर मी टीका करेल, पण नवाब मलिकांना एंट्री नाही हे सांगून भाजपने आपली विचारधारा स्पष्ट केली आहे. त्यामुळं उगाच या लोकांनी कांगावा करू नये. नवाब मलिक महायुतीत येणार नाहीत हे स्पष्ट झालंय. त्यामुळं नवाब मलिकांना चांगलं म्हणणारे आता वाईट म्हणून त्यांना भाजपने घेतलंय असा कांगावा निर्माण करणारे एक वेगळाच संभ्रम निर्माण करू पाहतायत. तो होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.